डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग, तर ज्याही विद्यार्थ्यांना डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन घ्यायची असेल तर तुमचे कॅप राऊंड 2चे फॉर्म सुरू झालेले आहे. तर विद्यार्थी आपले कॅप राऊंड 2चे फॉर्म भरू शकतात. तर या राऊंडमध्ये कोण इलिजिबल असेल, तर ज्या विद्यार्थ्यांचा कॅप राऊंड 1मध्ये नंबर लागलेला नाही ते विद्यार्थी भरू शकतात. ज्यांनी बेटरमेंट केलेलं असेल ते विद्यार्थी कॅप राऊंड 2चा फॉर्म भरू शकतात. क्लिअर. आणि ज्यांनी ॲडमिशन घेतलेली असेल ते विद्यार्थी आता कोणत्याही राऊंडचा फॉर्म भरू शकत नाही आहे. त्यामुळे तर सर्वात प्रथम आता आपल्याला साईडवर यायचं आहे. साईडवर आल्यानंतर बघू शकता यामध्ये विद्यार्थ्यांचे कॅप राऊंड 2चे फॉर्म सुरू झालेले आहे, याबद्दलची माहिती उपलब्ध झालेली आहे. तर आता कॅप राऊंड 2चा फॉर्म भरासाठी सर्वात प्रथम आपल्याला कॅन्डिडेट लॉग इनचं जे ऑप्शन आहे इथे क्लिक करून सर्वात प्रथम आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे ID आहे, पासवर्ड आहे, तो ID आणि पासवर्ड यूज करून सर्वात प्रथम आपल्याला CET सेलवर लॉग इन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपण भरणार आपला कॅप राऊंड 2चा फॉर्म. तर डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगमध्ये ज्याही विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड 1 भरलेला असेल किंवा नसेल तरीसुद्धा तुम्ही कॅप राऊंड 2चा फॉर्म भरू शकता. आणि कॅप राऊंड 2चा फॉर्म आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये आपल्याला कंप्लीट करायचा आहे. आजपासून कॅप राऊंड 2चे फॉर्म तुमचे सुरू झालेले आहे. तर कॅन्डिडेट लॉग इनला क्लिक करा, यामध्ये तुमचा ID टाका, पासवर्ड टाका आणि सर्वात प्रथम आपल्याला साइन इन करून घ्यायचं आहे. म्हणजे आपण आपल्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट होणार आणि त्यामधूनच आपण आपला फॉर्म भरू शकतो. तर सर्वात प्रथम साइन इन करा. साइन इन केल्यानंतर कॅप रजिस्ट्रेशन जे ऑप्शन आहे इथे आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. यामध्ये गेल्यानंतर टेक्निकल एज्युकेशनचं जे ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर यामध्ये गेल्यानंतर बघू शकता तुम्ही डायरेक्ट सेकंड इयर डिग्री इंजिनिअरिंग, तर इथे आपल्याला ऑप्शन दिलेला आहे. तर इथे क्लिक करून आपण आपला फॉर्म भरणार. तर या ऑप्शनला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर बघू शकता आपण आपल्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट झालेलो आहे. अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल. यामध्ये बघू शकता एक ऑप्शन दिलेला आहे ते म्हणजे ऑप्शन फॉर्म. तर तिथे तुम्हाला क्लिक केल्यानंतर बघू शकता तुम्हाला ऑप्शन आलेला आहे कॅप राऊंड 2. तर हा कॅप राऊंड 2 आपल्याला आता फिलअप करून घ्यायचा आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ज्या स्टेप आहे ह्या करायच्या आहे. तर आता आपल्याला कॅप राऊंड 2चं जे ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करून तुम्हाला जे कोर्स आहे तुमचा किंवा ज्या कोर्सला तुम्हाला ॲडमिशन घ्यायची आहे, जी ब्रँच आहे तुमची, त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण ऑप्शन टाकायचे. अशा प्रकारे तुम्हाला इन्स्ट्रक्शन येणार. इथे तुम्हाला स्टार्ट फिलिंगचं जे ऑप्शन दिलेलं आहे इथे सर्वात प्रथम क्लिक करा. त्यानंतर अशा प्रकारे इन्स्ट्रक्शन येणार. इन्स्ट्रक्शन एकदा रीड करा. त्यानंतर कंटिन्यूचं ऑप्शन असेल तुम्हाला, त्या कंटिन्यूच्या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. तुम्ही संपूर्ण इन्स्ट्रक्शन एकदा रीड करू शकता. त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन येणार. यामध्ये बघू शकता आता तुम्ही सिलेक्ट इन्स्टिट्यूट टाईप, तर कोणकोणत्या टाईपचे इन्स्टिट्यूट तुम्हाला पाहिजे आहे. इथे गव्हर्नमेंट ॲडेड, अनॲडेड, युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट, युनिव्हर्सिटी मॅनेज अनॲडेड, त्यानंतर युनिव्हर्सिटी. तर यामध्ये संपूर्ण ऑप्शन क्लिक करून घ्या, म्हणजे संपूर्ण प्रकारचे कॉलेजेस तुमच्यासमोर उपलब्ध होणार. ऑटोनॉमसला क्लिक करा, नॉन ऑटोनॉमसला सुद्धा क्लिक करा. आता तुम्ही जर फॉर्ममध्ये मायनॉरिटी येस केलेलं असेल तुम्ही मायनॉरिटीला येस करू शकता आणि ज्यांनी केलेलं नसेल ते विद्यार्थी नॉन मायनॉरिटीला क्लिक करा. तर अशा प्रकारे तुम्हाला इन्स्टिट्यूट टाईपमध्ये संपूर्ण ऑप्शन व्यवस्थित फिल करून घ्यायचे आहेत. क्लिअर. तर अशा प्रकारे संपूर्ण जी माहिती आहे ही फिल करून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची आहे. युनिव्हर्सिटी कशासाठी, तुम्ही कोणकोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घ्यायची आहे, तुम्हाला कोणता विद्यार्थी असेल त्याला एकच युनिव्हर्सिटी पाहिजे असेल आपल्या घराजवळ किंवा आपल्या एरियामधली, किंवा ज्यांना बाहेरच्या डिस्ट्रिक्टला ॲडमिशन घ्यायची असेल त्याप्रकारे तुम्हाला ती युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची आहे. तर अशा प्रकारे तुमच्यासमोर युनिव्हर्सिटीचे ऑप्शन येतील. यामधून तुम्ही एकसुद्धा करू शकता, ऑलसुद्धा करू शकता किंवा 2सुद्धा करू शकता. तुम्हाला ज्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घ्यायची असेल त्या युनिव्हर्सिटीच्या ऑप्शनला तुम्हाला या प्रकारे टिक करून घ्यायचे आहेत. क्लिअर. तर अशा प्रकारे सर्वात प्रथम तुम्ही युनिव्हर्सिटी सिलेक्ट करून घ्या. आता युनिव्हर्सिटी सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला डिस्ट्रिक्ट येणार, कारण की डिस्ट्रिक्टसुद्धा तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे की कोणकोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये तुम्ही ॲडमिशन घेता. कारण एक युनिव्हर्सिटी मल्टिपल डिस्ट्रिक्टमध्ये वर्क करते किंवा काम करते. त्याप्रकारे तुम्हाला त्यामध्ये डिस्ट्रिक्टसुद्धा द्यायचे आहे. म्हणजे तुम्हाला जेवढे तुम्ही ऑप्शन व्यवस्थित देणार तेवढेच कॉलेजेस येणार आहे तुमच्यासमोर, म्हणजे त्या डिस्ट्रिक्टमधले. आता तुमच्यासमोर बघा तुम्ही युनिव्हर्सिटी सिलेक्ट केलेली आहे. यामधून आता तुम्हाला कुणाला अमरावती पाहिजे, रायगड, गोंदिया, जळगाव, अशा प्रकारे तुम्ही डिस्ट्रिक्टला चूज करू शकता. म्हणजे त्या डिस्ट्रिक्टमधले कॉलेजेस तुमच्यासमोर उपलब्ध होणार आणि तुम्हाला सिलेक्शन करताना अडचणी जाणार नाही आणि सुटसुटीत तुम्ही कॉलेजेस संपूर्ण ऑप्शन व्यवस्थितरित्या तुमच्या लॉग इनमध्ये तुम्ही ॲड करू शकणार आहे. क्लिअर. तर अशा प्रकारे जी डिस्ट्रिक्ट पाहिजे ती डिस्ट्रिक्ट तुम्ही सिलेक्ट करा. त्यानंतर आला ऑप्शन कोर्सचं. कोर्स म्हणजे तुमची ब्रँच. आता तुम्हाला कोणती ब्रँच यामधून चूज करायची बघा. आता आमची सिव्हिल आहे, आम्ही ते सिव्हिल चूज केले, आम्हाला दुसरी ब्रँच नको आहे. तुम्हाला जर या रिलेटेड जसं की सिव्हिल इंजिनिअरिंग, स्ट्रक्चर वगैरे असे जर रिलेटेड ब्रँच आहे ह्या जर तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही ॲड करू शकता. नसेल पाहिजे तर एकसुद्धा ब्रँच तुम्ही यामध्ये ठेवू शकता. क्लिअर. अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण जे ऑप्शन आहे हे जसे आपण आता व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्या प्रकारे यामध्ये ॲड करून घ्यायचे आहे.
तर संपूर्ण ऑप्शन ॲड करा. तुम्ही ब्रँचेस ॲड करू शकता जर त्या रिलेटेड तुम्हाला पाहिजे असेल. जसं कम्प्युटरवाला विद्यार्थी कम्प्युटरसोबत डाटा सायन्स IoT या प्रकारे ॲड करते. तुम्हीसुद्धा करायचं असेल तर घेऊ शकता, कारण की तशासुद्धा जागा ज्या आहे डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगसाठी भरपूर कमी राहतात. त्यामुळे नंबर लागण्याचे चान्सेस भरपूर कमी आहे. भरपूर असे विद्यार्थी आहे की ज्यांचे कॅपराऊंड 1मध्ये नंबर लागलेले नसेल, कारण की डायरेक्ट सेकंड इयरला मार्क्स खूप जास्त लागतात, कारण की कट ऑफ हाय राहतो. त्यामुळे तर तुम्ही मल्टिपल ब्रँचेस ॲड करू शकता. अशा प्रकारे संपूर्ण ऑप्शन यामध्ये ॲड करा आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करा. त्यानंतर तुमच्यासमोर तुम्ही जेवढ्या डिस्ट्रिक्ट जी युनिव्हर्सिटी सिलेक्ट केलेली आहे त्या प्रकारचे संपूर्ण कॉलेजची लिस्ट आलेली आहे. आता बघू शकता यामधून तुम्हाला कॉलेज दिसत आहे. आम्ही सांगितलं तुम्हाला की आम्ही ब्रँच एकच टाकणार आहे, सिव्हिल आम्ही एकच ब्रँच टाकलेली आहे. जे कॉलेज पाहिजे त्या कॉलेजचा कट ऑफ तुम्ही इथे चेक करू शकता. म्हणजे तुम्हाला फॉर्ममध्ये ते कॉलेज ॲड करताना लक्षात येणार की आपला नंबर इथे लागू शकतो का, अंदाज काढू शकता तुम्ही. अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण जेवढेही कॉलेजची लिस्ट आली आहे तुमच्यासमोर ही तुम्ही रीड करू शकता, बघू शकता आणि त्यानंतर संपूर्ण कॉलेजचे कट ऑफ इथेच तुम्ही चेक करू शकता. कट ऑफ चेक करून घ्या आणि यामधले तुम्हाला जेवढे ऑप्शन पाहिजे असेल त्यामध्ये अशा प्रकारे टिक करून ते कॉलेजेस तुम्हाला ॲड करून घ्यायचे आहे तुमच्या सिलेक्टेड लिस्टमध्ये. क्लिअर? तर अशा प्रकारे संपूर्ण ऑप्शन चेक करा. तुम्ही ऑप्शन तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे देऊ शकता. 300ची लिमिट दिलेली आहे, तेवढ्यापैकी तुम्ही ऑप्शन तुम्हाला जेवढे टाकायचे आहे एकसुद्धा ऑप्शन टाकू शकता आणि मल्टिपल ऑप्शनसुद्धा टाकू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला जे ऑप्शन द्यायचे आहे तुमच्या लॉग इनमध्ये तर सिलेक्ट करून घ्या. या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही ॲड करायचं असेल तर बॅक जाऊन तुम्ही ॲड करू शकता. अशा प्रकारे संपूर्ण कॉलेजेस सिलेक्ट करून घ्या. सिलेक्ट केलेले कॉलेजची लिस्ट तुमच्यासमोर येऊन जाणार. आता आपण फायनली 9 कॉलेजेस आम्ही सिलेक्ट केलेले आहे, बघू शकता इथे 9. आता इथून तुम्हाला एक ॲरो दिलेले आहे 2. तुम्ही इथून सिक्वेन्स लावू शकता. जसं की तुम्हाला 9 नंबरचं कॉलेज वर न्यायचं असेल तर वरच्या ॲरोनी तुम्हाला हे वर 1 नंबरला नेऊ शकता. 1 नंबरचं कॉलेज 9ला आणायचं असेल तर खालच्या ॲरोनी तुम्ही खाली आणू शकता. या प्रकारे तुम्हाला सिक्वेन्स लावायचा आहे. सिक्वेन्स लावणं खूप गरजेचं आहे, कारण की सिक्वेन्सनुसारच तुम्हाला कॉलेजेस चेक करण्यात येणार आहे की तुम्ही त्यासाठी इलिजिबल आहे का, तुमचे पर्सेंटेज इलिजिबल आहे का. कारण की सिक्वेन्स हा व्यवस्थित लावा, कारण जर तुमचा सिक्वेन्स चुकला तर तुम्हाला अडचणी जाऊ शकतात. त्यामुळे तर अशा प्रकारे संपूर्ण कॉलेजेस ॲड करा. बघा अशा प्रकारे तुम्ही डायरेक्टली माऊसने सुद्धा मूव्ह करू शकता. म्हणजे कॉलेजेस जर तुम्हाला मूव्ह करायचे असेल तर डायरेक्ट उचलून तुम्ही खालच्या साईडला वरच्या साईडला नेऊ शकता किंवा मग ॲरोनी सुद्धा करू शकता. तर अशा प्रकारे सर्वात प्रथम सिक्वेन्स व्यवस्थित लावा. सिक्वेन्स हा महत्त्वाचा आहे आणि सिक्वेन्स लावल्यानंतर तुम्ही करू शकता सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक, कारण आता आपले सिक्वेन्स सेव्ह होऊन जाणार आणि यानंतर असणार आहे तुमचे फायनल चेक. तर फायनल चेकमध्ये तुम्हाला संपूर्ण व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे. यामध्ये दिलेले तुम्ही जेही ऑप्शन आहे हे ऑप्शन तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. एडिट करायचं असेल तर बॅक साईडला जाऊन अजूनही तुम्ही चेंजेस करू शकता. परंतु आता जर तुम्ही इथून सेव्ह अँड प्रोसीड केलं तर तुम्हाला एक OTP येणार. तो OTP तुम्ही इन्सर्ट केला की तुमचा फॉर्म फायनल सबमिट होऊन जाणार. त्यामुळे इथे तुम्हाला म्हणजे या पोर्शनला तुम्हाला संपूर्ण जे ऑप्शन तुम्ही दिलेले आहे हे व्यवस्थित आहे किंवा नाही हे एकदा चेक करणं गरजेचं आहे. कारण की यानंतर जर तुम्ही OTP यामध्ये इन्सर्ट केला तर तुम्ही तुमचा फॉर्म एडिट करू शकणार नाही आहे. त्यामुळे फायनल सबमिट करायच्या अगोदर व्यवस्थित चेक करा आणि तुम्हाला जर खात्री झाली असेल की नाही आपण भरलेले ऑप्शन ओके आहे तरच तुम्ही फायनल सबमिटला क्लिक करा आणि यामध्ये तुम्हाला तुमचा OTP जो तुमच्या मोबाईल नंबरवर येणार आहे तो OTP इथे इन्सर्ट करा आणि सबमिट करा. तर अशा प्रकारे कॅपराऊंड 2चे फॉर्म तुम्ही भरू शकता. तर लवकरात लवकर आपले कॅपराऊंड 2चे फॉर्म भरा. अडचण असेल तुम्ही कमेंट्स करू शकता. कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार. त्याचप्रमाणे जे विद्यार्थी डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग आहे आपली सिटी सोडून अदर सिटीमध्ये जात असाल तर तुमच्यासाठी हॉस्टेलचे फॉर्म सुरू झालेले आहे, गव्हर्नमेंट हॉस्टेलचे, ज्यामध्ये तुम्हाला राहणे खाणे स्टायपंड वगैरे संपूर्ण ज्या फॅसिलिटी आहे ह्या मोफत दिल्या जातात. तुम्ही गव्हर्नमेंट हॉस्टेलचा लाभ घेऊ शकता. तर फॉर्म फिलअपचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आज मॉर्निंगला दिलेला आहे. त्याप्रकारे आज जर तुमची ॲडमिशन किंवा 2 ते 3 दिवसात जरी ॲडमिशन झाली तर तुम्ही बोनाफाईड घेऊन तुमचा फॉर्म भरू शकता. जर तुमचा नंबर लागला तर तुम्ही त्या म्हणजे हॉस्टेलचा सुद्धा तुम्ही लाभ घेऊ शकता. तर या प्रकारे संपूर्ण माहिती होती. तर यानंतर जे पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.